फॅमिलीमधून मी आलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणू की बॉर्न विथ द नॉट सिल्वर स्पून गोल्डन स्पून. कारण आमच्या स्कूलच्या बॅग सुद्धा आम्ही कधी घेतलेल्या नव्हत्या. असे आमच्याबरोबर सगळे लोक होते, तरी व्हेरी डाऊन टू अर्थ. म्हणजे जेव्हा माझे आजोबा किंवा माझे वडील असे सांगायचे ते जंगलांमध्ये जात असत, जंगलच्या जंगल विकत घेत असत आणि त्याच्या वाघिणी आपण म्हणतो किंवा ज्या वॅगन्स तर त्या सगळ्या मालगाड्या आमच्या लोणंदला येत होत्या. कोल्हापूरच्या राजवाड्याला आणि सासवडच्या राजवाड्याला खरातांच्या वखारीचं लाकूड. आणि जेव्हा दुष्काळ होता तेव्हा बँक ऑफ बडोदाला माझ्या आजोबांनी कर्ज दिलेलं होतं. मोठ्या एक्सपोजर मध्ये आम्ही वाढलो. त्याच्यामुळे एक माझे वडील जे होते त्यांचे जे सहकारी होते ते सगळे इंग्लंड, अमेरिका आणि अशा ठिकाणांमधून होते. कारण माझ्या आजोबांनी मिशनरी लोकांना पण जागा दिली होती. आणि त्यांनी आमची शाळा जी आमच्या गावामध्ये आहे, मालोजीराजे विद्यालय, जे कर्मवीर अण्णाभाऊ पाटील, मालोजीराजे भोसले म्हणजे फलटणचे राजे, जे शिवाजी महाराजांचे सासरे होते, आणि माझे आजोबा यांनी मिळून ती शाळा बांधली. आणि अशा सगळ्या लोकांच्या बरोबर काम करता करता माझे पणजोबा जे होते ते कॉन्ट्रॅक्टर होते मोठे. जे आपलं कुपर हॉस्पिटल आहे ते कुपर साहेब हे सातारचे, आणि त्यांच्यावर त्यांनी धरणाची आणि रस्त्याची कामं केलेली होती. त्याच्यामुळे हा जो वारसा आहे तो मला जन्मजातच मिळालेला वारसा आहे. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे मला आता असं खूप वाटतं, मी नेहमी सांगते इथल्या महिलांना पण, यू हॅव टू डू समथिंग. आपण काहीतरी केलं पाहिजे. की आपण सोशल वर्क करायचं म्हणजे काय करायचं, पदर खोचून आपण घराच्या बाहेर नाही पडायचंय. आपल्या घरी एखादी महिला येते कामाला, शी इज फ्रॉम आवर कास्ट, तर अशा महिलेला तुम्ही नाही का मदत करू शकत? तिच्या मुलाच्या शिक्षणाला, तिला काही अडचण असेल तर. अँड आय मस्ट से थँक्यू टू ऐश्वर्या अँड आदेश, की जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा एक महिला होती, तिला खूप गरज होती मुलाच्या शिक्षणाच्या ह्याच्यासाठी, पुस्तकं आणि काही हवी होती. तर आदेश, आय एम प्राऊडली सेड दॅट नाऊ इज द लॉयर